तुमचं शेत कुठं आहे? तेरणा काठ. मग लय असं की पाणी शेतात? लय पाणी चौकड पाणी. सोयाबीन किती आहे तुमचं? सोयाबीन 2 एकर आहे. 2 एकर आहे का? किती आला खर्च तुमच्या सोयाबीनला? एका एकरला बी खत समजा फवारणी ही मिळून 15 ते 20 हजार रुपये एकरला आले. मग आता एवढा खर्च झाला निघेल का? आता काही सांगता येत नाही. मे पासून पाऊस चालू आहे की आत्तापर्यंत बी पाऊसच आहे. समजा डॅमेज झाले पोहासारखं सोयाबीन झाले. म्हणजे सगळं सकाळी जाऊन बघितलं पाण्यामध्ये सोयाबीन आहे. सगळं सोयाबीन पाण्यात आहे. हो, पोहासारखं असं दाबून बघितलं पोहासारखं झाले. म्हणजे यावर्षी 100% नुकसान आहे म्हणायचं. काही हातात पडेल का नाही काय सांगता येत नाही. आता त्याच्या आधी एवढा पाऊस झाला का? कधीच नाही एवढा पाऊस झाला. तुमचं वय किती आहे आता? वय 65-70 आहे की. मग एवढ्या वर्षात असा पाऊस कधी झाला नाही? पाऊस एवढा झाला नाही. मग ह्या वर्षी लय नुकसान आहे. लय नुकसान म्हणजे काय खडण समजा पाणी चौकड बघल तिकडे पाणीच आहे. मग सरकारकडून काय अपेक्षा आहे तुमची? काय सरकारनं मायबापनं काय दिलं तर आमचं काहीतरी पुढं आम्ही जरा दम धरून आहे तर आमचं काय धीर सुटल्यासारखं झालं. आता बचाव होईल असं काय आम्हाला वाटेना. जर सरकारनं काही मदत केली काय जर हाती धरलं तर काहीतरी होईल. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की? केली का? केली. 8,000 हेक्टर. बरं झालं. मग काहीतरी तेवढ्यावर भागन का? समाधान नाही का तुम्ही? तेवढं समाधान म्हणून काहीतरी आता मोप आपल्याला काही किती बी दिलं तरी काय नुकसान काय भरपाई होत नाही. पण त्यांनी तेवढी मदत दिली तरी तेवढं सहकार्य म्हणून आभार मानू. विजयराव हावळे. काय सध्या परिस्थिती आहे तुमच्या शेतात? शेताची अतिशय वाईट परिस्थिती. सोयाबीन काढायला आलेली आहे आणि फक्त सोयाबीनची शेंडे वर राहिली. इतकं पाणी पूर्ण शेतात. भयानक अशी परिस्थिती आहे. 1972 पासून कधी इतका पाऊस पडला नाही. एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि आतूनात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. तुमचा खर्च किती झाला शेतात? खर्च झाला 20,000 रुपये पेरणीसहित खतासहित. कारण सगळ्याच्या किमती दामदुप्पट येतात. त्याच्यामुळं खर्च 20,000 झाला. आता 20,000 सुद्धा निघणं शक्य नाही अशी परिस्थिती आहे. शासनाकडून काय अपेक्षा आहे तुमची? शासनाकडून अपेक्षा काय? शासनानं भरीव 50,000 रुपये हेक्टरी मदत द्यावी. कारण का अशा सहज बी माणूस लावायचा म्हणून 600-700 रुपये हा विषय येत नाही. बरोबर ती आता उघडेल का नाही उघडेल ह्याची काही गॅरंटी देता येत नाही. मुख्यमंत्र्यांनी तर घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केली? 8,000 हेक्टर. 8,000 रुपये कोणती मदत नाही दिलं तरी चांगलं अशी मदत आहे. मुख्यमंत्र्यांनी नाही दिलं तरी चालतं. कारण का याच देशामध्ये पंजाब राज्य आहे. पंजाबमध्ये फक्त एकरी 50,000 रुपये इथल्या सरकारनं जाहीर केलं. मग त्याच्यापेक्षा आपलं राज्य कितीतरी प्रगतीशील आहे पंजाबपेक्षा. आणि तिथं डबल PM किसानचा हप्ता एक्स्ट्रा द्यायला लागले. पण महाराष्ट्रासाठी तशी काही व्यवस्था केलेली नाही. ही जी सरकार आहे ही शेतकरी विरोधी सरकार आहे. शेतकऱ्याचं जीव घेणारं सरकार आहे. हरिश्चंद्राप्पाराव मते. काय सध्याची परिस्थिती? सध्याची पावसाची परिस्थिती फार बिकट आहे आणि आमचं दहिपळगाव हे मस्सा सर्कलला जोडलेलं असल्यामुळे आम्हाला त्याचा मस्सा सर्कलचा फायदा होत नाही. मस्सा सर्कलकडे खडका जमीन आहे आणि आम्ही तेरणा पट्ट्यात आमचं दहिपळगाव मस्सा सर्कलच्या एंडला येते. म्हणून आमचं दहिपळ हे येरमाळा सर्कलमध्ये समाविष्ट करावं एवढी आमची शासनाकडे मागणी आहे किंवा इथल्या लोकप्रतिनिधीकडे मागणी आहे. मी अविनाश शिवाजी हावळे, मुक्काम पोस्ट दहिपळ, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. आज जी पावसाची परिस्थिती आहे भयानक. असा पाऊस कधी ज्येष्ठ नागरिक सांगतात की 50 वर्षाच्या काळात त्या तेरणा पट्ट्यात असा पाऊस कधी झाला नव्हता. आणि विशेष मला एक गोष्ट नमूद करायची की तेरणा पट्ट्यात तेरणा सोडून तेरणाच्या पात्राच्या पलीकडे अर्धा किलोमीटर आणि अलीकडे अर्धा किलोमीटर अशा प्रकारचं पाणी आहे. मुक्कामाला येणाऱ्या बसेस सध्या बंद आहेत. दहिपळचा सध्या संपर्क तुटलेला आहे. जे तेरणा नदीवर जसं हे पाणी वाहत आहे तसं अनेक गावचा संपर्क तुटलेला आहे. त्या प्रामुख्यानं कळंब तालुक्यातील आपलं संजितपूर हे सुद्धा अनेक दिवसापासून त्या गावचा संपर्क तुटलेला आहे. आणि मला विशेष एक वेगळीच मागणी करायची. शेतकऱ्याच्या मागण्या सरकारनं जवळजवळ बऱ्याचशा मान्य केल्यात. काही मागण्या मान्य करणार आहेत. पण माझी माननीय पालकमंत्री साहेब, माननीय उपमुख्यमंत्री साहेब, माननीय मुख्यमंत्री साहेब आणि माननीय मनोजदादा जरंगे पाटील साहेब या सर्वांना माझी एक कळकळीची विनंती आहे की ह्या तेरणा परिसरातला जो पट्टा आहे तेरणा परिसरातला पट्टा आज तेरणा दुबांगलेली. तेरणाच्या अलीकडे अर्धा किलोमीटर आणि पलीकडे अर्धा किलोमीटर पाणी वाहतंय. शेतकऱ्याचं सगळं सोयाबीन, ऊस, जनावरं, पोटं, पाईपलाईनी
ठिबक तुषार सगळं अगदी तुम्हाला सांगतो सगळं एक वाळवण तयार झालेले सगळं वाहून गेलेले. तर माझी माननीय सरकारला माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की ह्या शेतकऱ्याला ह्या पट्ट्यातला जो शेतकरी त्या शेतकऱ्याला जसं धरणग्रस्त प्रमाणपत्र आहे, जसं भूकंपग्रस्त प्रमाणपत्र आहे, जसं अपंगाचं प्रमाणपत्र आहे, तसं एक नवीन प्रमाणपत्र पूरग्रस्त प्रमाणपत्र हा सगळ्या तेरणाचा सर्वे करून त्या शेतकऱ्यांच्या मुलाला शैक्षणिक आणि नोकरीसाठी उपयोगी पडणारं पूरग्रस्त प्रमाणपत्र देऊन सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही या ठिकाणी सहकार्य करावं, जेणेकरून ही कायमचीच तेरणा नदी राहणार आहे. या तेरणा नदीच्या कडाला आमची कायमच्याच जमीन आहेत आणि आम्ही कायमच पूरग्रस्त आजपर्यंत ही पूरग्रस्त आणि इथून पुढे पूरग्रस्त राहणार आहोत. तर माननीय मुख्यमंत्री साहेबाला माझी विनंती आहे दहिपळ गावातून की त्यांनी सर्वांना पूरग्रस्त प्रमाणपत्र द्यावं, जेणेकरून तेरणा काठचा पूर्ण शेतकरी आणि पूर्ण शेतकऱ्याच्या पोराला शैक्षणिक आणि नोकरीमध्ये सवलत भेटेल. एवढीच माझी या ठिकाणी आज मागणी आहे. आणि दुसरी एक माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की तेरणा नदीच्या पुलावरून किंवा आपल्या ओढ्याच्या पुलावरून कुणीही जाण्या येण्याचा प्रयत्न करू नका, कारण पाण्याचा प्रवाह सध्या जास्त आहे आणि याच्यात कुठलंही जीवित किंवा वित्तहानी होऊ शकते. म्हणून माझी सर्व गावकऱ्या आणि परिसरातल्या लोकांनाही कळकळीची विनंती. सगळं गेलं काय सोयाबीन? समजा गेलं राव सोयाबीन, उगवायला लागलंय. काय करावं आणि काय नाही काय कळानाच गेलंय. मे पासून पाऊस पडतोय राव. आता ऑक्टोबर महिना आलाय, 6 महिन्याचा पावसाळा, 6 महिन्याचा पावसाळा. कवर ह्या ठिकाणी दम काढायचा सांगा बरं. हां, सरकारची माणसं येतात बघून रोडनी जातात, तिकडं सोयाबीन उगवलं ही तर काय बघायचंच राहिलं. अहो तुम्हाला सांगायचंय काय, ह्याला खर्च किती येतोय. एक खताचं पोतं घ्यायचं म्हणलं तर 1700 आणि 1800 त्या पोत्याचा भाव झालाय. त्या सोयाबीनची एक बॅग 2200, 2600, 2800 रुपयापर्यंत तिचा भाव गेले. तर इतका खर्च करून काळजावर पाय ठेवून शेती पेरली कर्ज काढून, पण काय ह्या निसर्गानं शेवटी घात केला. घात होतेचं नव्हतं केलं, जास्त तोंडात घालायच्या टायमाला हिरावून घेतला राव. काय सांगावून काय नाही. सरकारनं लक्ष दिलं तर बरं आहे, नाहीतर काही खरं नाही. बघा मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की कशाची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली 7 आणि 8 हजार रुपये. त्याला खर्च ती बी हेक्टरी 7 आणि 8 एकरी किती पडायलाय 1000-1500. अहो लेकराला दिवसाला 1500 रुपये शाळेत घालायला लागते. तर आणि ती काय द्यायला एकरी 1000 आणि 2000. ही एवढीशी तुटपुंजी मदत शेतकऱ्याला देऊन काही उपयोग होणार नाही. द्यायची तर भरीव मदत द्या, नसता आम्हीच शेतकरी त्यांना मदत देऊ पुढच्या वर्षी पिकलं तर. बघा